काय बोलता कशात सगळे. हा माझा आहे 13th व्लॉग. तर तुमचं काय प्लॅन. आज गपचूप मला 10 to 7च बोलवलं, सो मी आता 10 to 7मध्येच चाललो आहे. नाहीतर मी काल जसं की मला 8 ते 5 बोलवलं होतं, तर डूड कंटाळा आलेला. सकाळी उठायचा, जाम लवकर उठावं लागलं, सगळं काम करावं लागलं, पटापट लवकर निघून हे करावं लागलं. तर तसंच आज मी त्याला काल विचारलं होतं की आज पण 8 ते 5 येऊ का. तुला नको, कारण की तुझ्याकडे ॲक्सेस नाही त्या ह्याचा व्हॉट्सअप असिस्टंटचा, तर तू जाऊ दे, तू 10 to 7च आहे. तर मी आता 10 to 7च्या शिफ्टला निघालो आहे. आता इथून बस किंवा ऑटो तसं पकडून भांडूप स्टेशनला पोचूया. मी तुम्हाला तिथेच बोलतो तुमच्याशी. स्टेशनला आहे, भांडूप स्टेशनला. 8:20 डोंबिवली गेली आहे, 8:26 आता आसनगाव लागली. तर ती ट्रेन पकडेल. ट्रेन तर दिसते आहे, तर मे बी मोस्ट लवकरात लवकर येईल. जशी येईल तशीच पकडूया आणि ठाणा स्टेशन किंवा ऐरोली स्टेशनला तुमच्याशी बोलेल. सध्या 8:20ला एवढी गर्दी होती की चढायला भेटलं नाही, सो मी ती सोडली आणि 8:26ची ट्रेन आसनगाव पकडतोय. ती आल्याच्या नंतर आतमध्ये चढूया. मी तुमच्याशी नंतर बोलतो, डायरेक्ट ठाण्याला किंवा ऐरोलीला. बाय बाय. आता सध्या ऑफिसमध्ये आहे, लॉकर रूमच्या इथे. प्लस असा सीन झाला की जाम गर्दी होती ठाण्यात, मला शूट करता नाही आलं. आणि वरनं बायकोचा पण फोन आला, तर तिच्याशी बोलत होतो. प्लस मग माझी ट्रेन पण मिस आऊट झाली आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी पण सांगितलं. 8:20ची ट्रेन डोंबिवली मिस आऊट झालेली, तर मी 8:26ची आसनगाव पकडलेली. तर त्याच्यात पण गर्दी होती, तर तिथेच वेळ गेला, बोलायला काय भेटलं नाही. बायकोशी बोलत मी ठाणा आणि ऐरोली क्रॉस केला. ती पण बिचारी चालतच गेली, ऑटो भेटली नाही तिला पण. सो मी आता पोचलो आहे, मी नंतर तुमच्याशी बोलतो. बाय बाय. मी जस्ट आत्ताच निघालो आहे कामावरनं. जरा लेट झाला आहे निघायला, कारण थोडी बुकिंगची म्हणजे त्या एका कस्टमरशी बोलत होतो. तर त्याचं बोलणं म्हणजे त्याला प्रॉपर कोटेशन पाठवून हे केलं, तर त्यांनी 2 दिवसाचा टायमिंग दिला आहे. सो जसं होईल तशी ती बुकिंग येईल. तर त्याच्यामुळे जरा वेळ झाला. त्याला पूर्ण समजावून सांगायला, पूर्ण काय कसं असणार काय नसणार ते सगळं सांगत होतो, म्हणून तिथे वेळ झाला. नाही तर मी 7:00ला निघालो असतो. आता बघतो इथे ऑटो भेटते काय. ऑटो नसेल, कारण की बसला जाम गर्दी होती, लाईन होती. तर सो मी बसनी न जाता आता ऑटोनी जायचा प्लॅन केला आहे. तो ऑटो बघतो इथे भेटते का लगेच. ऑटो भेटत असेल तर ऑटोनेच जाईन मोस्ट ऑफ. तर मी तुमच्याशी ऐरोलीत बोलतो किंवा डायरेक्ट ठाण्यात बोलेन. बाय बाय. स्टेशनला आहे 7:40ची ट्रेन लागलेली आहे ठाण्याची. 7:40 झाल्यात पण अजून ट्रेन काय आली नाही. तर बघूया किती वेळ लागतो आहे ट्रेनला. गर्दी पण मे बी असेल मजबूत. तर बघूया कसं चढायला भेटतं आहे की नाही भेटत आहे. चढायला भेटलं नाही भेटलं तरी आपण आतमध्ये घुसायचं, काही करून आतमध्ये जाऊन उभं राहायचं. डोरलाच थांबायचं जरा, म्हणजे आतल्या साईडला जाऊन डोरला थांबायचं, बेटर पडतं. बघूया गर्दी आहे की नाही, त्याच्यावरतीच समजेल. मी तुमच्याशी नंतर बोलतो. मग भांडूप स्टेशन ठाणा स्टेशनला आहे, 4 नंबर प्लॅटफॉर्मला. तर आत्ता जस्ट ट्रेन आली आहे इथे. तर ती आता ट्रेन पकडतो मी. ट्रेन पूर्ण खाली आहे, तर मोस्ट ऑफ बसायला पण भेटेल चान्सेस. जस्ट उतरलो आणि लगेच ट्रेन आली आहे, तर खूप चांगलं आहे एकदम. आता बघूया, ट्रेनमध्ये बसूया मस्त आणि मग जाऊया. मग भांडूपला बोलतो तुमच्याशी. बाय बाय. बघा पूर्ण खाली आहे, पूर्ण ट्रेन खाली आहे. हे मागे पण खाली आहे ट्रेन, पूर्ण ट्रेन खाली आहे. म्हणजे जास्ती गर्दी नाही आहे. काही भेटल्या बसून जातो मी, नाही तर कचाबच भरलेली असते लिटरली. म्हणजे कधी ट्रेन लेट झाली तर पूर्ण 4 नंबर प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेला असतो. कधी कधी ते बसायला भेटत नाही, पूर्ण पॅक्ड असतं. तो आज बसायला भेटला आहे, बसून जातो मी. भेटूया तुम्हाला भांडूप स्टेशनला. तर मी आता भांडूप स्टेशनला आहे, जस्ट पोचलो आहे. ट्रेननी उतरलो. बघतो आता इथे ऑटो भेटते का. ऑटोचे चान्सेस तर खूप कमी आहेत. तर जो मे बी रॅपिडोच करेन, रॅपिडो करून घरी जाईन.
तर आता रॅपिडो बुक करतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. रॅपिडो बुक केली, मला आताच तो न्यायला आला. तर सो मी आता निघालो आहे भांडूप स्टेशनवरनं. आता घरी पोहोचेन 5-10 मिनटात. दाखवतो, भेटूया. पोचलो आहे उज्जैनला जस्ट आत्ताच. जर मी आता गल्लीत आहे. आता पोचेन 2 मिनटात घराच्या इथे. मग हे माझी बाबू काय करते, बाहेर बसली आहे की आतमध्ये खेळते काही माहीत नाही. तर चेक करते. आता सध्या तरी आत्याच्या इथून पुढे आलो आहे. दुसऱ्या गल्लीतनं आलेलो, त्या गल्लीतनं आलो असतो त्या काकांना आवाज दिला असता. आता मी आहे ओंकारच्या इथे. जसं की इथे मंदिर आहे, तुम्हाला दिसेल समोर मंदिर आहे. तुम्ही आता इथे पोचलो आहे. तर 2 मिनटात, म्हणजे 2 मिनटं पण नाही, 1 सेकंड लागेल मला तिथे पोचायला. माहीत आहे बाबू काय करते, चेक करूया, बघूया. बाबी 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 ये लोक ये ते नको इकडे ये. बाबूची मस्ती काय होती, जसं बघून ती लगेच दरवाजा इथपर्यंत आली. तर सो मी आता जातो, जरा आत्ताच जस्ट आलो आहे, तर जरा फ्रेश बिश होतो. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा.